अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय। ब्रह्मज्ञानी जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त असणारे संत श्रेष्ठ श्री नामदेवराय यांच्या दासी म्हणून घेणाऱ्या, भगवंताच्या अत्यंत लाडक्या असणाऱ्या, अधिकार संपन्न असणाऱ्या अशा श्री संत जनाबाई यांचा 3 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा असलेला असा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत जनाबाईंनी भगवान विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा आणि ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून प्रकट झालेल्या ज्ञानगंगारूप ज्ञानेश्वरीचा परिचय करून दिला. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्या अगोदर थोडासा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे समस्त दैठणा घाट ग्रामस्थ मंडळ अर्थात एक आपल्या कार्तिकी वारीला श्री क्षेत्र आळंदीची आपली कार्तिकी वारी त्याचं मावंद्य या निमित्ताने एक उद्यापन या निमित्ताने दरवर्षी होत असलेला एक दिवसीय भव्य दिव्य असा हा कीर्तन सोहळा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजक नियोजकांच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल
माऊलींच्या वारीचं महत्व काय याचंच वर्णन करणारा अभंग असल्यामुळे अभंगामध्ये तेच सर्व चिंतन पुढे होणार आहे. आपण सर्वजण आळंदीला आलात. आपल्या जीवनामध्ये एक देवाची वारी असली पाहिजे आणि एक संतांची वारी असली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या अध्यात्म विश्वावर देव आणि संत यांचे अगणित उपकार आहेत. निर्गुण निराकार असणारा परमात्मा तुम्हा आम्हाला भक्ती करता यावी यासाठी सगुण साकार झाला आणि विटेवर उभा राहिलाय. म्हणून आपल्याला त्याची भक्ती करता येते, त्याचं नामस्मरण करता येतं, त्याच्या रूपाचं चिंतन करता येतं, म्हणून त्याची वारी करता येते. हे त्याचेच पहिले आपल्यावर उपकार आहे. आणि त्याचं महत्व प्रतिपादन करणारे, परमार्थ केल्यानेच आपलं परम कल्याण होतं असं प्रतिपादन करणारे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं हे जगातलं सर्वात मोठं भाग्य मानलेलं आहे. भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय. संत महात्म्यांच्या उपदेशाशिवाय आपलं कल्याणच होऊ शकत नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. त्यांचे दुसरे उपकार आपल्यावर अगणित आहेत. म्हणून संतांची एक वारी करावी आणि दुसरी देवाची करावी. विठ्ठल त्याच्या पुढचं माझं मत असं आहे की जरी कदाचित एखाद्याला आषाढीला पंढरपूरला जाता आलं नाही तर त्याने किमान कार्तिकी वारी आळंदीची चुकू नये. कारण संत तिथं देव आहेच आहे. आळंदीची वारी केली तर पंढरपूरच्या वारीचं फल त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण पांडुरंग तिथंच आहे. एक तर ज्ञानोबारायाच्या संगतीत आहे आणि दुसरं ज्ञानोबारायांच्या रूपानं तोच आहे. विठ्ठल म्हणून आपण आपल्या संसारातून वेळ काढून आळंदीला दरवर्षी येता, परमात्म्याची माऊलींची सेवा करता, साधना करता. अत्यंत हे आपल्या जीवनातील भाग्य आहे. हेच आपलं परम कल्याण करून देणार आहे. संसारातलं कोणतंही आपलं कल्याण करणारं नाही. ते गरजेचं आहे तेवढ्यापुरतं, शरीर निर्वाहासाठी ते महत्त्वाचं आहे. पण परम कल्याणच करून घ्यायचं असेल तर देव आणि संतांना पर्याय नाही. दुसरं पर्याय नाही, दुसरं ऑप्शन नाही. आपल्याला माऊलींकडे तुकोबारायांकडे गेल्याशिवाय, ज्ञानेश्वरी गाथ्याला शरण गेल्याशिवाय कल्याणाचा मार्ग आपला प्रशस्त होऊ शकत नाही. विठ्ठल तेव्हा माझ्या माऊलींच्या वारीसाठी आपण सर्वजण येत आहात, येणारच आहात. आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्त करतो. पहिल्यांदा धन्यवाद देतो. असाच परमार्थ करीत राहा, खूप परमार्थ करा. देवाला संतांना येऊन आपल्या मस्तकावर हात ठेवावा, वाटावा, एवढा परमार्थ आपल्याकडून घडावा. त्यांना कृपा करावी असं त्यांना वाटावं, आपल्यावर कृपा व्हावी हे त्यांना वाटावं, एवढा परमार्थ आपला झाला पाहिजे. विठ्ठल सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. चिंतनाला सुरुवात करतो. चिंतनासाठी घेतलेला अभंग हा श्री संत जनाबाई महाराज यांचा आहे. आता सगळे इथं गायक वादक मंडळी एकापेक्षा एक आहेत. सर्वांचा काही उल्लेख करत नाही. सगळे तुम्ही श्रेष्ठ आहात, वंदनीय आहात. दोन्ही मृदंग वादक आणि कीर्तनकार तर काय, सगळी तरुण मंडळी. आम्ही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि तुम्ही सगळेजण आशीर्वाद देण्यासाठी असे उभे आहात. अत्यंत आनंदाचे क्षण आहेत. हे आनंदाचं वातावरण आहे. आणि पुन्हा आमचे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे मी एक चाल शिकली, तेच आज रूपाची म्हटली होती. विठ्ठल सर्वांना वंदन करतो. चिंतनाला आरंभ. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन आहे.
या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी निर्माण केलेल्या जगताच्या कल्याणासाठी माऊलींचं हृदय जे प्रकट झालं ज्ञानेश्वरीच्या रूपाने, त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा हा अभंग आहे. ती ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखारविंदातून प्रकट झाली, ती दया ज्यांच्या अंतःकरणातून प्रकट झाली, त्या ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि या ज्ञानेश्वरीचं आणि या ज्ञानोबरायांचं वर्णन करणाऱ्या ज्या जनाबाई महाराज आहेत, त्यांनी सुद्धा आपला स्वतःचा परिचय करून दिलेला आहे. विठ्ठल ऐका, वेळ कमी आहे पण तरी सुद्धा थोडं सूत्रमय चिंतन मी आज करणार आहे. जास्त विस्तार करायला आपल्याकडे वेळ नाहीये. अभंग फार मोठा 3 चरणाचा असला तरी हा या अभंगापेक्षा मोठा अभंग मला वाटत नाही जगामध्ये कोणता असेल म्हणून. जगातला अर्थाच्या दृष्टीने सर्वात मोठा अभंग जर कोणता असेल तर तो हा अभंग आहे. कारण 52 अक्षराची गाठ जर उघडायची म्हटलं, खोलायची म्हटलं आणि त्याचं चिंतन सांगायचं म्हटलं तर आपले 1000 जन्म कमी पडतील. विठाल थोडक्यामध्ये त्याचा महिमा सांगतोय. ऐका, ज्ञानेश्वरीचं वर्णन करीत असताना 3 पद्धतीने वर्णन केलंय. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना सुद्धा 3 पद्धतीनेच केलंय. माऊलींना 3 विशेषणं दिलेली आहेत आणि ज्ञानेश्वरीचंही 3 प्रकाराने वर्णन केलंय. कसं कसं थोडक्यामध्ये सांगतो ऐका. भाव अक्षराची गाठी ते हे माय ज्ञानेश्वरी एक. ज्ञानेश्वरी काय आहे? भाव, अनेक प्रकारचे भाव आणि ज्ञानेश्वरीतील अक्षर, त्या अक्षरांची भावाची, माऊलींच्या अंतःकरणातून प्रकट झालेले भाव की ज्या अक्षरातून प्रकट झालेत ते माऊलींच्या अंतःकरणातील भाव आणि ते लेखणीतून प्रकट झालेली अक्षर यांची एक गाठ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. यांची गाठ बांधली ती म्हणजे कोण आहे? ज्ञानेश्वरी आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी. अजून कशी आहे ज्ञानेश्वरी? संत जनाबाई सांगतात, ब्रह्मज्ञानाने गोमटी देहे माय ज्ञानेश्वरी. जिचं गोमटेपण, जिचं सौंदर्य ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये साहित्य आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, सगळंच आहे ज्ञानेश्वरीमध्ये. पण ज्ञानेश्वरीचं खरं सौंदर्य जनाबाई सांगतात ती ब्रह्मज्ञानाने सुंदर आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी. दुसरं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीचं सांगितलंय. आणि तिसरं सांगतात संत जना माहेश्वरी. सगळ्या संत जनांची जी महान ईश्वरी आहे, महादेवी आहे, जिला ज्ञानदेवी असं म्हटलंय, जिथून ज्ञानाला जन्म मिळतो, अशी माहेश्वरी ईश्वरी देवी आहे. अशी आहे कोण? ते हे माय ज्ञानेश्वरी. 3 पद्धतीने ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. आणि पुढच्या शेवटच्या चरणामध्ये 3 पद्धतीने ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय. ही ज्ञानेश्वरी प्रकट करणारे ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत? ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे ईश्वर आहेत. 1 मंगळ, ते मंगल स्वरूप आहेत. 2 मुनी, आणि ते मुनी आहेत 3. अशा 3 पद्धतीने ज्ञानोबरायांचा परिचय, 3 पद्धतीने ज्ञानेश्वरीचा परिचय. आणि शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये हे सगळं वर्णन करणाऱ्या जनाबाई आपला परिचय देतात. सेवा करी दासी जनी. मी एक सेवा करणारी आहे, मी एक दासी आहे आणि मला जनाबाई सुद्धा नाही, मला जनी म्हणतात, असं माझं नाव आहे, असा स्वतःचा परिचय करून दिला. विठ्ठल ज्ञानेश्वरीचं वर्णन, 3 पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आणि 3 पद्धतीने स्वतःचं वर्णन. सेवा करी हे एक वर्णन, दासी हे दुसरं वर्णन आणि जनी हे तिसरं वर्णन. 3 पद्धतीने स्वतःचं त्या ठिकाणी चिंतन केलंय. महाराज सेवा करी दासी जनी इतक्यावरच बोलायचं म्हटलं ना तरी अख्खा वारकरी संप्रदाय आज जो उभा आहे तो ज्या तत्वावर उभा आहे ते तत्व या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आहे. सेवा करी दासी आणि जनी ही भूमिका म्हणजे वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य आहे. विठ्ठल विठ्ठल
बोलणार आहे. सेवा करी दासी जनी या संबंधाने मी आणखी थोडंसं पुढे बोलेन. त्या अगोदर आणखी थोडंसं अभंगाचं आपण चिंतन करूया, मंथन करून बघूया. या अभंगामध्ये 3 पद्धतीने ज्ञानेश्वरीचं, 3 पद्धतीने माऊलींचं जे वर्णन आहे यांचा सुद्धा परस्परामध्ये काही संबंध आहे. थोडं लक्ष केंद्रित करा, अंतर्मुख करा. माऊलींचं पहिलं विशेषण दिलंय ज्ञानेश्वर. का ज्ञानेश्वर आहेत ते याचं उत्तर अभंगातच आहे. का त्यांना मंगल म्हणायचं याचं उत्तर अभंगातच आहे. आणि का त्यांना मुनी म्हणायचं याचंही उत्तर अभंगातच आहे. अभंगातली चरण बघा, थोडं चिंतन करा, संशोधन करा. या चरणाचं, या अभंगाचं अर्थाचं चिंतन करा, ध्यानात येईल. माऊलींना मुनी म्हणतात. थोडं उलट येऊ, मुनी, मंगल, ज्ञानेश्वर, कारण तशा क्रमाने अभंगाचं चिंतन आहे. ज्ञानोबरायांना मुनी म्हणायचं. का म्हणायचं? कारण त्यांच्याकडून 52 अक्षराची गाठ बांधल्या गेली ज्ञानेश्वरीच्या रूपानं, म्हणून ते मुनी आहेत. मुनीच्या अंतःकरणामध्येच भाव प्रकट होतात. जो मननशील आहे, असं म्हटलंय, जेन देखे रवी ते देखे कवी. ज्ञानोबराय हे केवळ कवी नाही, ते मुनी असलेले कवी आहे. आणि त्यामुळे त्यांनी भाव आणि अक्षराची गाठ ज्ञानेश्वरीच्या रूपानं बांधलेली आहे, म्हणून त्यांना मुनी म्हणा. त्यांना मंगल म्हणा. का ज्ञानोबराय मंगल आहेत? त्याचं कारण आहे ब्रह्मज्ञानी जे गोमटी. माऊलींच्या मुखारविंदातून प्रकट झालेली ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि जगामध्ये ब्रह्मज्ञानासारखं मंगल काहीच नाही. विढाल ऐका, मंगल शब्दाचा अर्थ होतो पवित्र, पावित्र्य. भगवद्गीता आम्हाला सांगते, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. ज्ञानाच्या पावित्र्याला दुसरी उपमा देता येत नाही. ज्ञानोबरायांनी चिंतन केलंय. अमृताला कशाची उपमा देणार? अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. ज्ञानाला दुसरी उपमा देता येत नाही, असं ते पवित्र आहे. आणि असं साक्षात ज्ञान म्हणजे ज्ञानोबर आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. साक्षात मूर्तिमंत झालेलं ज्ञान म्हणजे ज्ञानोबर आहेत. ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. त्यामुळं मंगलम ज्ञानोबराय मंगळ आहेत. ब्रह्मज्ञानी जे गोमटी, असं ज्ञानेश्वरीचा आविष्कार ज्यांच्यातून झालाय ते मुळात मंगलच असले पाहिजे. ऐका, आणि पहिला शब्द आहे ज्ञानेश्वर. ते ज्ञानाचे ईश्वर आहेत. याचा शोध कुठे घ्यायचा? ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना
माहेश्वरी असलेली ज्ञानेश्वरी प्रकट केली म्हणून ते ज्ञानेश्वर आहेत. हे ज्ञानेश्वर आहेत म्हणून इकडे ज्ञानेश्वरी प्रकट झालेली आहे. ज्ञानेश्वर शब्दाचा संबंध ते हे माय ज्ञानेश्वरी इथं लावा. मंगल या शब्दाचा संबंध ब्रह्मज्ञानी जे गोमटी इथं लावा. मुनी ज्ञानोबराय मुनी आहेत याचा संबंध भाव अक्षराच्या गाठीशी लावा. अभंगातच थोडस चिंतन केलं तर ध्यानात येईल माऊलींना ही 3 विशेषणं का दिलेली आहेत. मग आणखी थोडस चिंतन याचं असं करा की ज्ञानोबरायांनी भाव आणि अक्षराची गाठी रूपी ज्ञानेश्वरी निर्माण केली म्हणून त्यांना मुनी म्हणायचं का? म्हणूनच त्यांना मुनी म्हणायचं का अगोदरच ते मुनी होते म्हणून भाव अक्षराची गाठ प्रकट झाली. आणखी चिंतन ऐका. ब्रह्मज्ञानाने गोमटी असलेली ज्ञानेश्वरी प्रकट केली म्हणून त्यांना मंगल म्हणायचं का? का मुळात स्वरूपानेच ते मंगल होते म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञानाने गोमटी ज्ञानेश्वरी प्रकट केली असं म्हणायचं. हेतू हेतुमत भाव म्हणतात याला. कार्यकारण भाव कुणीकडे कसा लावायचा? ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी अशी ज्ञानेश्वरी प्रकट केली म्हणून त्यांना ज्ञानेश्वर म्हणायचं का? का ज्ञानेश्वर आहेत म्हणून ज्ञानेश्वरी प्रकट झाली. विठ्ठल विठ्ठल. महाराज असं चिंतन इथंच मला करावं वाटतं बरं का माऊली. दैठण्यातच काय होते की हुरूप येतो मला असं चिंतन करायला. आळंदीत सुद्धा गुरुजी रात्रीच कीर्तन केलं याच अभंगावर. पण ह्या पोरांना विचारा काहीतरी चिंतन आहे का रात्रीचं? काय कारण तिथं सुद्धा सांगायला संकोच होतो. कळल की नाही पुढच्यांना संकोच होतो म्हणून सांगत नाही. पण इथं काय मला वाटतं काय माहिती असं वाटतं जे काय मला येतंय ते सगळं सांगावं. त्यात तोलामोलची माणसं आहे तिथे. वा वा त्या मोलाची माणसं सांगता आहेत. हे सगळी मंडळी विठ्ठल प्रसादजी महाराजांची हो. श्रोते आहेत महाराज. हो. वेद शास्त्र संपन्न ही फक्त पदवी विठ्ठल प्रसादजी महाराजांनाच होती. विठाल आणि तुम्ही गोड करून घेता म्हणून सांगतो मी जर सांगितलं असतं तुम्हाला आवडलंच नसतं तर 1-2 कीर्तनात अंदाज घेऊन पुन्हा मी बदलली असती. माझी पठडी पद्धती बदलली असती. पण बदलली का? चातुर्मासात जसं चाललंय तसंच सुरू आहे का नाही अजून? कारण चातुर्मासात अंदाज घेतला महाराज. ह्या माता माऊल्यांचा चेहरा अशी प्रसन्नता की विवेकावर 1 दिवस कीर्तन केलं होतं. पूर्ण पंचदशी उपनिषद सगळं शास्त्र सांगितलं गुरुजी. तरी हे लोक असे टवकारूनच पाहतायत. मग ध्यानात आलं माझ्या की अरे आपण कमी पडतोय. असं नाही की यांना कळत नाही. समाज हुशार आहे. ज्ञानी लोक आहेत ऐकणारे. आपण कधीच कीर्तनकारांनी लोकांना कमी नाही समजलं पाहिजे. आपल्यापेक्षा कीर्तनकारापेक्षा विद्वान श्रोते असतात. हे ध्यानात आलं. मग ठरवलं की दैठण्यात कीर्तन असल्यावर तरी किमान जेवढं सांगता येईल तेवढं चिंतनच सांगायचं. विठाल ऐका प्रश्न उपस्थित केलाय. कार्यकारण भाव कोणीकडे लावायचा? भाव अक्षराची गाठ निर्माण केली म्हणून त्यांना मुनी म्हणायचं का मुनी आहेत म्हणून भाव अक्षराची गाठ आहे? कार्य काय आणि कारण काय? जसं कृष्ण आहे. उदाहरण देतो दुसरं. कृष्यति इति कृष्ण हा सगळ्यांचं आकर्षण करून घेतो माझ्यासारखं म्हणून त्याला काय म्हणतात? कृष्ण म्हणतात देवाला. मग आकर्षण जगाचं करून घेतलं म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं. जग त्याच्याकडे आकर्षित झालं म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं का मुळातच आकर्षित करून घेणं हे त्याचं स्वरूपच आहे म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं? उत्तर काय? रमन्ते योगिनः यस्मिन् इति रामः. राम शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये योगी जपी तपी साधक संन्यासी
रममान झाले ते तत्व म्हणजे राम आहे. मग योगी जपितपी त्याच्यात रममान झाले म्हणून त्यांना राम हे नाव दिलंय का मुळातच राम होते म्हणून योगी जपितपी त्या ठिकाणी रममान झालेत? कोणीकड कारणता लावायची? लक्षात घ्या, याचं उत्तर एवढंच आहे, जास्त खोलात जायचं काही कारण नाही. याचं उत्तर एवढंच आहे, महाराज ज्ञानोबारायांचं स्वरूपच मंगल आहे. ज्ञानोबाराय हे मुळातच ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानोबाराय हे मुळातच मुनी आहेत. मुनी आहेत म्हणून भाव अक्षराची गाठ निर्माण झालेली आहे. एवढंच आहे की त्यांनी भाव अक्षराची गाठी प्रकट केली म्हणून जगाला कळालं ते मुनी आहेत. लक्षात घ्या, कार्यावरून कारणाचं अनुमान केलं जातं. ते मुळातच मुनी होते पण जगाला कळाले नाही. ते मुळातच ज्ञानेश्वर होते, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून. मुळातच ते ज्ञानी आहेत, ज्ञानेश्वर आहेत पण जगाला कळाले नाही. जेव्हा ज्ञानेश्वरी प्रकट केली मग ज्ञानेश्वर कळाले. जेव्हा भाव अक्षराची गाठ आहे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये हे कळालं मग जग म्हणायला लागलं हे मुनी आहेत. जेव्हा ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी मधून प्रकट कसं केलं हे संतांना दिसलं, जगाला दिसलं, मग जग म्हणायला लागलं की हे मंगल आहेत. विठाल विठाल नाहीतर महाराज माऊलींचं हे मूळ स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे. शास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं, पर्वतावर अग्नी आहे, कसं ओळखायचं? दिसत नाही पण धूर दिसला. पर्वतो वन्यमान धूमात असं एक न्यायशास्त्रामध्ये अनुमान प्रसिद्ध आहे. पर्वत आहे, एखादा डोंगर आहे, धूर दिसला आणि मग पाहणारा अनुमान करतो ज्या अर्थी धूर आहे याचा अर्थ अग्नी असला. का? कारण अग्नीच नसता तर धूर कुठून आला असता? अग्नी हे कारण आहे आणि धूर हे कार्य आहे. कारणच नसेल तर कार्य कुठून येईल? माती नाही तर घट निर्माण कसं होईल? उदाहरण, अग्नीच नसता तर धुराची रेषा दिसलीच नसते. ज्या अर्थी धूर दिसतोय याचा अर्थ अनुमान करावं लागतं धुराचं कारण असलेला अग्नी पर्वतावर असलाच पाहिजे. दिसत नाही पण मानावं लागतं. तसं ज्ञानेश्वरीकडे बघून मानावं लागतं. ज्ञानोबर आहेत, ज्ञानेश्वर आहे. भाव अक्षराची गाठ कळाली की मग म्हणावं लागतं ज्ञानोबर आहे, मुनी आहेत. ब्रह्मज्ञान दिसायला लागलं मग म्हणावं लागतं ज्ञानोबर आहे, मंगल आहेत. या कार्यावरून मग ज्ञानोबरायांचं स्वरूप जगाच्या ध्यानात आलंय, नाही तर मुळातच ते तसे होते. विठाल ऐका, आता याच्यातला भाव सांगतो, याच्यातला भाव. कारण भाव अक्षराची गाठी आहे ना, अभंगच तोय. आता जे चिंतन केलं विसरू नका. याच्यातला भाव सांगतो. ज्ञानोबाराय मुळातच तसे होते पण त्यांच्या कार्यावरून ते ध्यानात आले नसते. यातूनही हे सूचित केलेलं आहे महाराज. यातून हे ध्यानात घेतलं पाहिजे आपण की मोठं होण्यासाठी फार मोठी कसोटी करावी लागते, संघर्ष करावा लागतो. नाहीतर आपल्या ठिकाणी ते मोठेपण मुळातच असतं पण ते असलेलं मोठेपण जगानं स्वीकारावं याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. विठाल विठाल ऐका महाराज, मला सांगता नाही येणार, माझं अंतकरण द्रवीभूत होतं लगेच. सांगता येणार नाही मला, त्या संबंधाने जास्त बोलता येणार नाही. पण आम्हाला ज्ञानेश्वरी दिसते. ज्ञानेश्वरी निर्माण होण्याच्या पाठीमागचा माऊलींचा संघर्ष दिसत नाही. विठाल
ज्ञानोबांना खूप मोठा संघर्ष करावा लागला जगासमोर त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. मुळात त्यांचं ते मोठेच होते, पण जगाला नाही कळाले ज्ञानोबा. खूप त्यांना संघर्ष करावा लागला. यातून आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, आपण मोठेच असतो. आपल्याला वाटतं मी असं चांगलाच आहे, का मला जग स्वीकारत नाही. घाबरून जायचं कारण नाही. एक दिवस तुम्हाला धिक्कारणारा समाज चरणाला लागल्याशिवाय राहत नाही. संघर्ष करीत राहा. विठाल विठाल. माझ्याकडे येऊ का? येऊ नये, पण येतो. चातुर्मासापासून मी कितीतरी वेळा बोंबलालोय, कितीतरी वेळा बोंबलून सांगालोय, मला काही तुमच्याकडून अपेक्षा नाही रे. ऐकायला या, ज्ञानेश्वरी ऐका, त्याच्याशिवाय तुमचे मुलं नाही सुधारणार. तुम्हाला गरज आज ज्ञानेश्वरीची आहे. सांगायला तयार आहे ना. तुमचं लेकरू शिकून आलंय ना, 20-22 वर्ष अभ्यास करून आलोय ना, संघर्ष करून आलोय ना. ऐकायला नाही बसू शकत तुम्ही? विठाल विठाल. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासे जनी. आणखी एक एवढा भाव सांगून जातो, सेवा करी दासे जनी. पूर्ण अभंगाचं मी थोडं मंथनपूर्वक चिंतन केलेलं आहे. सेवा करी दासी जनी यातला भाव आहे का? वारकरी संप्रदाय हा संत बना हे सांगत नाही, देव बना हे सांगत नाही. वारकरी संप्रदायाचं तत्व आहे सेवा. जनाबाईनं सांगितलं नाही मी कोणी मोठ्या घरची आहे, नामदेवरायांची मी घरामध्ये राहणारी आहे, पांडुरंग मला गौऱ्या वेचू लागतो. आपला हा परिचय नाही दिला. अधिकार किती मोठा आहे जनाबाईचा. महाराज देव वेणीफणी करतो जनाबाईची, हा अधिकार जनाबाईचा. ज्या गौऱ्यांना स्पर्श झालाय जनाबाईचा, कथा सगळ्यांना माहिती आहे. कबीर महाराजांची कथा, काशीवरून आले, भांडणं लागली वगैरे. कोणत्या गौऱ्या? माझ्या. जनाबाईंचा स्पर्श झालेली गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, हा अधिकार तिचा. एवढंच नाही तर पांडुरंगाला शिव्या दिल्या. हो, शिव्या किती मोठा अधिकार असेल. आपल्याकडं पाहत नाही तो देव, बघतही नाही. आपण आलो तर दुसरीकडे तोंड करत असेल त्याच्या पाया पडताना तो. पण त्या जनाबाईच्या मागे लागतो आणि त्या जनाबाईच्या शिव्या खातो. मूळ मायेच्या अरे काय विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली. स्त्री मुखातल्या सगळ्या शिव्या पांडुरंगाला दिल्या जनाबाईनं. आणि देव म्हणतो गोड लागतं मला हे. हसत तसे शिव्या देता त्या गवळणींनी शिव्या दिल्या, हसतोय हा. लक्षात घ्या, अधिकार सामान्य नव्हता. पण आपला परिचय करून देताना जनाबाई म्हणते मी दासी आहे, मी ज्ञानोबरायांची, मी नामदेवरायांची, मी संतांची एक दासी आहे आणि सेवा करणं हे माझं काम आहे. लक्षात घ्या, या तत्वावर वारकरी संप्रदाय उभा राहिलेला आहे. या तत्वावर लोक स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे भरपूर आहेत. 4-2 अभंग बसले की सगळ्या प्रकारच्या उपाध्या त्यालाच लागतात. पाठीमागे पदव्या त्यालाच आहेत सगळ्या. वेदशास्त्र संपन्न झाला, वेदांत वाचस्पती झाला, वेदांताचार्य झाला, सगळ्या पदव्या त्यालाच लागतात. याला काय म्हणायचं? स्वयं धीराहा पंडितम मन्यमानाहा. उपनिषद आम्हाला सांगतात जगामध्ये असे काही लोक आहेत, अविद्यायामंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः जंघन्य मानाः परियन्ति मूढाः अंधेनैव नियमाना यथा अंधाः. जगामध्ये असे काही लोक आहेत, स्वतःला धीर, बुद्धिमान, ज्ञानी, पंडितम असं स्वतःला मानून घेणारे लोक
जगामध्ये भरपूर आहेत, ते ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, स्वतःला मोठे मानून घेतात. पण आमचा वारकरी संप्रदाय स्वतःचा परिचय करून देताना सगळ्या संतांनी महाराज आपला परिचय एक दास म्हणूनच केला. दास म्हणून केला, अहंकार नाही. दास म्हणून घेण्यामध्ये अहंकार नाही हे सिद्ध होतं. म्हणविता त्यांचे दास पुढे पुढे असुरेना. आणि त्यातले त्यात महाराज देवाचं दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा आमचा वारकरी संप्रदाय संतांचं दास्यत्व स्वीकारायला सांगतो. तुमची ये दाशीचा जरा क्रमाने सांगतो महाराज ऐका. ज्ञानोबाराय कोण आहेत? जगातले महाराजांनी प्रमाण म्हटलं ज्ञानी यांचा शिरोमणी. हा अधिकार सांगायला काही गरज नाही मला ज्ञानोबारायांचा अधिकार. पण ते ज्ञानोबाराय म्हणतात माझा परिचय एवढाच आहे जगाला. महाराज माऊली तुमचा परिचय काय? ज्ञानोबारायांनी आपला परिचय जगाला दिलाय. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, हा माझा परिचय. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वरीत पहिला आपला परिचय करून दिला. दुसऱ्याच ओवीमध्ये मी बोलतोय पण मी कोण आहे? माझ्या गुरुचा मी दास आहे, असा स्वतःचा परिचय करून दिला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. मी श्री गुरूंच्या कृपेने करलेलो आहे, मी गुरूंचा दास आहे, असा आपला परिचय माऊलींनी जगाला द्यावा. ज्यांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारखे ग्रंथ हे निर्माण करावे. तुकोबरायांना विचारलं महाराज आपला परिचय काय? तुम्हाला काय अपेक्षा आहे? आताच प्रमाण म्हटलं तुमची ये दासीचा मज दास करी त्यांचा संत दासांच्या मज दास करी त्यांचा. मज दास करी त्यांचा. दास करी त्यांचा. संत दासाच्या दासाचा. संत गर्भवास संत दासांच्या संतांच्या दासांचा दास मला कर, ही मागणी आहे. शेवटचे संत वारकरी संप्रदाय ज्यांना मानलं जातं ते निळोबाराय. निळोबारायांना विचारलं महाराज आपली काय अपेक्षा आहे? संत व्हायचंय तुम्हाला? देव व्हायचंय? महाराज व्हायचंय? कीर्तनकार व्हायचंय? काय व्हायचंय? काय तुमची अपेक्षा काय? सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या गुरुनी चरणात तुमच्या तुमच्या
लागलो निज चरणा. कुणाच्या? अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहीर. याचा अर्थ असा आहे, निळोबराय म्हणतात, मी तुकोबरायांचा दास व्हावं एवढी माझी इच्छा आहे. मी तुकोबरायाचा सेवक. मनवित त्यांचे दास, मनवित त्यांचे संतांचा दास म्हणून घ्या, इच्छा शिल्लक राहणार नाही. याचा अर्थ सर्व इच्छा पूर्ण होतील असा याचा अर्थ आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्व आहे दास्यत्व. वारकरी संप्रदायाचं साध्य आहे दास्यत्व भक्ती. दास व्हा हे आमचं संप्रदाय शिकवतो. म्हणून महाराज जनाबाईला देव एवढं का मानत होता? का एवढं देव मानत होता? काही बाकीच्या स्त्रिया नव्हत्या, बाकीचे लोक नव्हते त्या काळामध्ये. जनाबाईच्या मागे लागलेला, सेवा करणारा, वेणीफणी करायचा, त्याची सेवा करायचा, एक दासी असणारे, तरीही पांडुरंग परमात्मा तिच्याकडे आकर्षित होऊन तिची सेवा करतोय. का? त्याचं तत्व, त्याचं वर्म, त्याचं मर्म एकच आहे की तिने कधीच स्वतःला मोठं समजलं नाही. आपला परिचय करून देताना असाच करून दिला जसा अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानेश्वर मंगल मुनी, ज्ञानेश्वर मंगल मुनी,
वासी जनी ज्ञानोबरायांना या चरणामध्ये ज्ञानेश्वर असं म्हटलंय, मंगळ असं म्हटलंय आणि मुनी असं म्हटलंय. ज्ञानेश्वर का म्हणायचं? ईश्वर शब्दाचा अर्थ आहे मालक, स्वामी, ईशिता, शासन करता. त्याला ईश्वर म्हटलं जातं. इष्टे इति ईशः, जो शासन करतो, स्वामी आहे, मालक आहे, आज्ञा देतो, त्याला म्हटलं जातं ईश, म्हणजे ईश्वर. कोणाला आज्ञा देतो? त्याच्या पाठीमागे उपपद आहे ज्ञान. ज्ञान अधिक ईश्वर. ज्ञानस्य ईश्वरः इति ज्ञानेश्वर. ज्ञानाचे स्वामी आहे, ज्ञानाचे मालक आहे. धाडीशी तेथ जाई महाबोध. तो महात्मा त्या ज्ञानाला जिथं धाडील तिथं याला जावं लागतं. तो म्हणे तेथ राहे महाबोध. तो म्हणेल तिथं हा महाबोध म्हणजे ज्ञान तिथं जाऊन राहतं. मग ते कुठं जावं, जाऊ की नाही, का जाऊ, त्याचा अधिकार आहे की नाही, याचा विचार त्या ज्ञानानं करायचा. ज्ञानोबरायांनी आज्ञा दिली ना, याच्या अंतःकरणात जाऊन बस, मग तिथं त्याला जावंच लागतं. याला म्हणतात ज्ञानेश्वर. मग कदाचित समोरची व्यक्ती अत्यंत मंद बुद्धीची जरी असली, ज्ञानोबरायांना इच्छा झाली त्याच्याकडून त्याला ज्ञान प्राप्त करून द्यायचं आहे, त्याला ते ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. कदाचित समोर अगदी जड बुद्धीचा प्राणी आहे, पशु आहे, आणि ज्ञानोबरायांनी त्याला ज्ञानाला आज्ञा दिली, जा या पशुच्या मुखात जाऊन बस, तर त्या ज्ञानाला जावं लागतं. पशुमुखे वेदाच्या श्रुती पढवा कीर्ती तुमचिये. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. याला म्हणायचं ज्ञानेश्वर. माणसं वेद बोलणार. ज्ञानोबरायांचं सामर्थ्य हे होतं, ज्ञानाला आज्ञा दिली, ज्ञानदेव म्हणे बोल रे, आणि तो रेडा बोलायला लागला. याला म्हणायचं ज्ञानाची मालकी. ज्ञानाची मालकी आहे ज्ञानोबरायाकडे. विद महिषामुखे बोलविला, विद महिषामुखे बोलविला, वेद महिषामुखी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखे बोलविला, वेद महिषामुखे बोलविला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखे बोलविला, वेद महिषामुखे अंगी ऐसे बळ रेडा बोले. महाराज असं बळ होतं ज्ञानोबरायांकडे. म्हणजे ज्ञानाचे मालक होते म्हणून ज्ञानेश्वर असं म्हटलंय. बरं जाऊ द्या, मनुष्याकडून आमच्यासारख्या पोरांकडून शास्त्र अभ्यास कीर्तन करून घेतात हे ज्ञानोबरायच आहेत. रेड्याकडून वेद बोलवून घेणारे ज्ञानोबरायच आहेत. याच्या पुढचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण महाराज. जगात असं उदाहरण कधी घडलं नाही आणि घडणारही नाही. ज्ञानोबरायांनी एका प्रेताला ज्ञान दिलं आणि त्याच्या लेखणीतून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. त्यांना सच्चिदानंद बाबा म्हणतात. मेलेला मनुष्य, मेले माणूस, निळा म्हणे तीही प्रेते उठविली. प्रेत उठवली आणि त्याला जिवंत करून त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. लेखक आहेत ज्ञानेश्वरीचे कोण? सच्चिदानंद बाबा आदरे. लेखक झाला, लेखक आहेत. एक मृत व्यक्ती ज्ञानेश्वरीची लेखक आहे. लक्षात घ्या बरं. या ज्ञानोबरायांचा महिमा ध्यानात येण्यासारखा आहे. काय अधिकार आहे. जेव्हा ज्ञानोबराय त्या ओव्या बोलतात
पहिल्यांदा कोणी ऐकल्या त्या? सच्चिदानंद बाबांनी. त्यांच्या कर्णविवरातून, त्यांच्या हृदयात त्या ओव्या, माऊलींचे ते शब्द, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलींच्या मुखातून ही वाणी यावी आणि ते सच्चिदानंद बाबांच्या कानातून हृदयात जावी. त्याचं विचार मंथन आतमध्ये काय होत असेल, त्या ज्ञानाचा परिणाम, त्या ज्ञानाचा प्रकाश त्या हृदयात काय होत असेल सच्चिदानंद बाबांच्या. ते सामान्याचे शब्द नव्हते आणि सामान्य शब्द नव्हते, ते ज्ञानोबा यांचे शब्द आहेत. त्यांच्या मुखातून आलेली ती वाणी, ती अक्षर जेव्हा ते ऐकत असतील श्रोते, त्यांच्या हृदयात ते अक्षर काय परिणाम करत असतील लक्षात ठेवा. काय परिणाम करत असतील. हृदय असं ज्ञानानं उजळून जात असेल ना. आणि मग ते हृदयामध्ये मंथन झालेलं, अंगीभूत झालेलं, अनुभवात आलेलं ज्ञान लेखणीतून प्रकट झालंय. ते आपण आज वाचतोय, त्याचं पारायण आपण आज करतोय. ते पहिल्यांदा कोणी लिहिलेत? सच्च म्हणून ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वर म्हणायचं. ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान दिलं म्हणून ते ज्ञानेश्वर. कधीच स्त्री पुरुष, लहान थोर मोठा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा वर्णभेद, गृहस्थी ब्रह्मचारी संन्यासी हा वर्णभेद, जातीभेद कधीच ज्ञानोबरायांनी केला नाही. सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेतलं, बरोबर घेतलं आणि सगळ्यांना ज्ञानोबरायांनी ज्ञान दिलंय. कधीच पात्रतेचा विचार केला नाही. ज्ञानेश्वरी वाचा, शेवटी 18व्या अध्यायात ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. कोणीही असा, तुम्हाला नाही अर्थ कळला तर केवळ पारायण करा, रोज नित्य नेमानं पारायण करा, चिंतन करा. ज्ञानेश्वरी तुम्हाला तेच फल देईल. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. हे सामर्थ्य ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत ठेवलंय म्हणून ते ज्ञानेश्वर आहे. विठ्ठल ऐका, विस्तार करायला भरपूर चिंतन आहे, पण भरपूर अभंगही शिल्लक आहे. पुढचा शब्द आहे मंगळ. ज्ञानोबरायांना मंगळ असं म्हटलंय. मंगळ आहेत ज्ञानोबराय म्हणजे काय? कोण आहे मंगल हो? शास्त्रामध्ये असं वर्णन केलं, ब्रह्म तन मंगलम परम. परब्रह्म फक्त मंगल आहे जगात. परमात्मा सोडून जगामध्ये काहीच मंगल नाही. निर्गुण निराकार असणारं जे परब्रह्म आहे कुठल्याच उपाधीनं लिप्त होत नाही. उपनिषद वर्णन करतात, सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुर न लिप्यते लोक दुःखेन बाह्यहा. एकच तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्यहा. सूर्य जगाचा चक्षु आहे. जगामध्ये पाप पुण्य सुरू आहेत या डोळ्याच्या द्वारा, पण जगाचा डोळा असणारा सूर्य, त्या सूर्याला हे पाप पुण्य लागत, त्याच्या प्रकाशात चाललंय. कोणी पाप कोणी पुण्य त्याला काहीच लागत नाही. तसं ज्या ब्रह्माच्या प्रकाशामध्ये आपण सगळे व्यवहार करतोय त्या ब्रह्माला कुठला दोष लागत नाही. असं तत्व म्हणजे मीच परब्रह्म आहे. म्हणून ते परब्रह्म मंगलय शास्त्र सांगतं, ते कधीच अमंगल होत नाही. मंगल एकच आहे, परब्रह्म. मग ज्ञानोबरायांना मंगल कसं म्हटलंय? कसं कारण आहे, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा साक्षात ब्रह्म म्हणजे ज्ञानोबराय. म्हणून मंगल विठ्ठल ऐका, थोडं अलीकडे येऊन शास्त्रानं सांगितलं, तेच निर्गुण निराकार असणारं ब्रह्म सगुण साकार झालं भगवान विष्णूच्या रूपानं, आणि म्हणून त्यालाही मंगल म्हणतात. मंगलम भगवान विष्णू
मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः. परमात्मा विष्णू मंगल आहेत, सगुण साकार असणार परब्रह्म विष्णू महाविष्णू मंगल आहेत. मग ज्ञानोबरायांना का मंगल म्हटलं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणून मंगल. विढाल विढाल झाला विढाल विढाल ऐका अजून सांगतो, ज्यांच्या जीवनामध्ये कसलाच कलंक नाही म्हणून त्यांना मंगल. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता. ज्ञानोबरायांना कसला दोष नाही महाराज, कसलाच कलंकच नाही जीवनामध्ये लागला, कधी पापच केलं नाही म्हणून ते मंगल स्वरूप आहेत. साक्षात मांगल्याचं स्वरूप म्हणजे ज्ञानोबरा. आत बाहेरू चोखाळू सूर्य तैसा निर्मळू तत्वार्थेचा पायाळू देखनाजू. बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञानी उजळला या दोही परी आला पाखाळा एका. त्याची शुद्धी बाहेर कर्माने आतमध्ये ज्ञानाने शुद्ध आहे जीवन. कधीच अपवित्र जीवन जगलंच नाही, दोषावह जीवन कधी जगलंच नाही, अमांगल्य येईल असं कधी काही केलंच नाही म्हणून ते मंगल आहे. विढाल विढाल या जगामध्ये महाराज या विकारांनी ऋषीमुनींना सोडलं नाही. काम क्रोध या विकारांनी विश्वामित्रासारख्या पराशरासारख्या ऋषीमुनींना सोडलं नाही. डाग लागला पण ज्ञानोबरायांना कसलाच डाग नाही, साक्षात मांगल्य आहे म्हणून मंगळ. ज्ञानोबराय मंगल स्वरूप आहेत. आणि पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. सगळ्या मंगलामध्ये मंगल आहेत. अजून सांगतोय का, जगामध्ये आपण ज्यांना मंगल म्हणतो पवित्र म्हणतो ते कोण आहेत? तीर्थ आहेत. गंगा यमुना सरस्वती हे तीर्थ. आपण तीर्थाला का जातो? स्नान करतो. आमचे अण्णा तीर्थयात्रा करून आले. का जायचं आपण तीर्थयात्रेला? आपल्या जीवनामध्ये जे काही ज्ञात अज्ञात पातकं घडलेली असतात ते निवृत्त व्हावीत म्हणून आपण तीर्थाला जातो, स्नान करतो. तीर्थ आम्हाला पवित्र करतात पण तीर्थांना ते मालिन्य प्राप्त होतं. मग त्या तीर्थांना सुद्धा पवित्र होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते तीर्थ ज्ञानोबराच्या चरणाला मिठी घालतात. विढाल आपल्याकडे मोठं चरित्र प्रसिद्ध आहे. ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगामाई. गंगामाई. याला म्हणायचं मंगल. ज्ञानोबा आहे मंगळ आहेत महाराज, साक्षात मंगल. तीर्थ त्यांची वास पाही नित्य काळ. 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 वावया निर्मळ आपणासी. वावया निर्मळ ठाया येते पुणित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे माझ्या मना. तीर्थ तिथं येतात पवित्र व्हायला म्हणून ज्ञानेश्वर मंगळ असा अर्थ आहे. आणि शेवटचा अवच्छेदक सांगतो, ज्ञानेश्वरी वाचा, कितीही जीवनात अमंगल तुमच्या असेल ते मंगलच होऊन जाईल असं सामर्थ्य ज्यांनी ज्ञानेश्वरीत ठेवलंय ते मंगळच आहेत. विठाल ऐका, शेवटचा शब्द आहे मुनी. ज्ञानोबरायांना इथं मुनी म्हटलंय. मुनी मुनी का म्हणतात? मुनी शब्दाचा अर्थ आहे मननशीलत्वात मुनय. शास्त्र सांगतं मुनी शब्दाचा अर्थ आहे जे सतत मनन करतात, चिंतन करतात, त्यांच्या मनाला एकच चिंतन लागलेलं आहे त्यांना मुनी म्हणतात. द्वैताचं चिंतन, संसाराचं चिंतन, हे 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 असं भिन्न भिन्न चिंतन करणाऱ्यांना मुनी म्हटलं जात नाही.
एक चिंतन डोळ्यासमोर ठेवलं आणि ते प्राप्त होईपर्यंत सोडलंच नाही. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण वा. आता काही न लगे गोड आणि दुसरे सर्वथा चित्ती बैसले नारायण नारायण आता काही न लगे गोड आणि दुसरे सर्वथा चित्तामध्ये एकच चिंतन नारायण नारायण, दुसरं काय नाही. आणि दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या, त्याला मुनी म्हणतात. ऐका बरं, ज्ञानोबा एक कोण आहेत माहिती आहे? आमचे गुरुजी सांगत असतात ते ज्ञानेश्वर आहेत, ते मंगल आहेत आणि तरी ते मुनी आहेत, म्हणजे चिंतन करतात. आम्ही अज्ञानामध्ये आहेत, आमचं जीवन अपवित्र आहे, तरी आम्ही मुनी नाही, तरी आम्ही चिंतन करत नाही, नामचिंतन करत नाही, भक्ती करत नाही. ज्ञानोबा यांनी सूचना दिली, मी ज्ञानेश्वर आहे तरी मी मुनी आहे, म्हणजे मनन करतोय, चिंतन करतोय, तुम्ही सुद्धा करा, असा उपदेश ज्ञानोबा यांनी दिलेला आहे. हरीचे चिंतन सर्व काळ हरीचे चिंतन, सर्व काळ हरीचे चिंतन. ज्ञानदेव म्हणे रमले समाधान ज्ञानदेव म्हणे रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरीचे चिंतन वा, हरीचे चिंतन सर्व काळ, याला म्हणायचं मुनी. ज्ञानोबराय सतत परमात्म्याचं चिंतन करतात, सतत. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगे मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, वेधले व मन दयाचे गुणी, क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी, याला म्हणायचं मुनी. विडाल विडाल झाला झाला ऐका महाराज, असं मनन ज्ञानोबा आहे. आणि समाधी घेतल्यावर हे ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू, याला म्हणायचं मुनी. ज्ञान प्राप्त असलेले, ज्ञान रूप असलेले ज्ञानेश्वर महाराज सतत परमात्म्याचं चिंतन करतात, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानोत्तर असणारी भक्ती ज्ञानोबा यांनी जगाला दिली, वारकरी संप्रदायाला ही देण दिली, ही संपत्ती ज्ञानोबा यांनी दिलेली आहे. याला म्हणायचं ज्ञानेश्वर मंगळ मुनी, असे ज्ञानोबा आहेत. अशा माऊलींच्या वारीला आपण सगळेजण आलात, लक्षात घ्या. त्या ज्ञानोबारायांच्या वारीचं खरं फल जर काय असेल तर ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीचं फल काय? आपल्यालाही ज्ञान प्राप्त व्हावं, आपलं जीवन मंगल व्हावं, आपणही ज्ञानोबारायांसारखं मुनी व्हावं, मननशील व्हावं, हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला घेता आलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अमंगल काही असू नये, पाप कधी घडू नये, म्हणजे मांस खाऊ नये, म्हणजे दारू पिऊ नये, म्हणजे माळ घालावी. विठ्ठल विठ्ठल तिथंच आलं शेवटी. आता पुन्हा मी काय करू, मी तरी काय करू? तिथंच अभंगानच मला तिथं वडून आणलं, मी तरी काय करणार? म्हणून मला माझी विनंती आहे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, लागून या पाया विनवितो तुम्हाला.
पायाला लागून विनंती करतो, आता तरी माळ घाला अण्णा. माझा फोकस सध्या इकडच आहे, टार्गेट पाठीमागे आमचे अण्णा आहेत. माझी विनंती आहे बघा, तुम्हाला सांगतो, माझ्या हातानं नका घालू. तुम्हाला जर वाटतं ना तसं काही, माझ्या हातानं घालू नका, पण माळ घाला, ह्याला महत्व आहे. माझ्या सोबत चला, मी माझ्या गाडीत तुम्हाला आळंदीला घेऊन जातो. तिथं माऊलींच्या समाधीवर टेकू, तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या हाताने घालू, किंवा माऊलींच्या समाधीवर टेकून माऊलींनीच माळ घातली असं समजा, काही अडचण नाही. आणि पुन्हा घरी आणून सोडतो इथं मी. पण माझी विनंती आहे, एक दिवस गावामध्ये सगळं गाव माळकरी झालं पाहिजे, शाकाहारी. गावातली दारू बंद झाली पाहिजे, मांस बंद झालं पाहिजे, सगळं गाव असं शाकाहारी. महाराज, ह्या माता माऊल्यांचा मला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये सगळ्यात मोठं कार्य जर काय असेल तर ते हे महाराज, हे कार्य. म्हणून नाश करू नका, आपल्या मुलांचा नाश करू नका. मुलं काय तुमचा संस्कार घेणार आहेत? तुम्ही काय मुलांकडून अपेक्षा करणार? उद्या ती पिणारच आहेत, आणि पिणाऱ्याचं कधी चांगलं झालंय का? नाही महाराज, कधीच पिणारी मुलं बापाला सांभाळत नाहीत, आईला सांभाळत नाहीत. आम्ही आळंदीत जवळ पाहतोय, करोडपती लोक आहेत. मागं एक दिवस मी सांगून गेलो, माझ्या जवळची उदाहरण आहेत. करोडो रुपये असलेले लोक आहेत, रोजचा धंदा बिझनेस आहे, पण मुलं व्यसनी आहेत, त्यामुळं सांभाळत नाहीत त्यांना. फार भयंकर अशा प्रकारचं दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. संपत्ती मिळवली पण योग्य संतती निर्माण केली नाही, दुःख आहे जीवनामध्ये आज. माझी विनंती, आणि तुम्हीच जर सगळे जे माझ्या जवळचे आहात, समोर आहात, आपण सगळे आहात, जे कोणी माझ्या मनात आहेत, आपण जर पुढे होऊन माळ घातली ना, तर गावातली पोरांना माळ घालायचं काम माझं आहे. विठाल विठाल तुम्ही नाही घातली तर मी पोरांना कोणतं तोंड घेऊन म्हणू माळ घाला म्हणून? त्याला मला कसं म्हणता येईल? तुमची कीर्तनं ऐकणारी जवळ बसणारी माणसं, तुम्ही तुमच्या जवळची लोक जर घालत नाही म्हटले तर मी त्यांना काय उत्तर देणार? त्यामुळे माझी विनंती आहे, ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्या सगळ्यांनी कृपा करून माळ घाला. आणि माझ्या सोबतच आहे ओरिजिनल तुळशीची माळ मी आळंदीहून माऊलींच्या समाधीवर टेकून आणलेली आहे, ओरिजिनल. रामकृष्ण. आमचे साठे महाराज या ठिकाणी, त्यांच्या साक्षीने आज एवढं महान कार्य या ठिकाणी होत आहे. वा वा, महाराजांना धन्यवाद, आपण आलात. शिवहरीला मी सकाळीच बोललोय, तयारी असेल तर आता लगेच. ते म्हटले 2 महिने थांबा फक्त, दादांचा कार्यक्रम होणार आहे मावंद्याचा, त्याच्यात घालतो म्हटले. पण 2 महिन्यांनी बी घालायचीच आहे ना, आता बी घालायचीच आहे. काय अडचण आहे? मला वाटतंय साक्षात मारुतीराय बघायला, तिकडून राम बघायला, साक्षात देव आहे, एवढ्यांच्या साक्षीनं काय अडचण आहे? 2 महिने काय त्यांच्या हातात आहेत का? 2 महिने काय? वा, कशाला? सगळ्यात मोठा वाक्य हे बघा. 2 महिने आपल्या हातात हातात एक क्षण नाही महाराज, एक क्षण नाही. किती मोठा वा वा वा. वा, टोपी करा, टोपी द्या, टोपी करा. गोड माणसे तो हे. साखर आणा, साखर. काही मला द्यायची गरज नाही, बघा 1000-2000 दक्षिणा, जास्त काय. श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी म्हणायचं बस, आपला मंत्र हाच. कधी काही वाटलं रामकृष्ण. या रे सगळेच या. खूप खूप अभिनंदन. गोपाळ हो, चांगले मिट्टीला लागला बस. पुंडलिक वरदा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. साक्षी म्हणून फोटो डिलीट नाही झाला पाहिजे, फोटो डिलीट नाही झाला. वा वा. गोविंद महाराज घाला माळ, जाऊ द्या. लय बघा महाराज, लय बघ. बरं ही येळ सापडली संधी. एवढी जगातलं माझं सर्वात मोठं हे ऐश्वर्य आता.
जमलं माळा बघा. संपायला लागल्यात बघा लवकर वा. लवकर निर्णय घ्या. कुंडली कवरदा वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय. पाया पडा पाया पडा. वा पाय असं नाही राहिले का कोणी आपलं? रोजचा हिशेब करून पाया पडा. कोण राहिले आता? रोज किती जाते 2 माळी आहेत बा बघा माझ्याकडे. आपल्यातलं कोण राहिले का बघा. 2 माळी शिल्लक आहेत. पुन्हा माझ्याकडे माळ नाही पुढच्या वेळेस येईपर्यंत म्हणजे पुढच्या वेळेस मी आणणारच आहे. आणि ज्यांनी माळा घातल्यात त्यांनी आता बाकीच्यांना सोडायचं. नाही. त्यांनी जे बाकीचे खाणारे आहेत त्यांना पुढच्या कीर्तनामध्ये माझ्याकडे घेऊन यायचं. कोण राहिले अजून कोण राहिले सांगा की. वा वा वा. इकडे हे काय वेशीवर दरोडा या या मारल्यासारखं. आधीच कपाळा गंध आहे. नक्की पण हं? पुंडलिक वरदारी विठ्ठल बघा आता गळा श्री कसा ज्ञानदेव वा काय गळा गोड दिसला आता बघा. टोपीलाने शोभाला गळावर राहिले कोणी बघा एकच माळ एक राहिले. राहिली फक्त. एकच माळ शिल्लक राहिली. पवित्र आहे आणि ही तुळशीचीच माळ आहे बरं. डुप्लिकेट नाही, ओरिजिनल तुळशीची माळ आहे. कोण आहे? कोण आहे? हा ना. आहे, आहे. वा वा वा. या या या. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. कुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. वा बस गोड जरा गोड. सगळ्यांनी एकदा माझ्या बरोबर पुंडलिक म्हणायचं आणि यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज संत मोतीराम महाराज संत माधव मामा संत भगवान सब संतन की वा वा. खूप खूप धन्यवाद. आभार सर्वांचे. आपल्या जीवनामध्ये कळत न कळत पाठीमागं जे काही पाप पुण्य घडलं असेल ते पाप आपल्याला लागू नये, त्याचं प्रायश्चित्त घडावं. परमात्म्याने त्याची क्षमा करावी, माफी त्यानं तुम्हाला सगळ्यांना द्यावी आणि तुमच्या सगळ्यांचं नेनपणे घडले ते क्षमा. मागे नेनतपणे मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे. अज्ञानाने जे काही झालं असेल ते झालं, पण पुढे जमान आम्ही आहोत. पुढे मात्र संत महात्मे त्याला साक्षीदार आहेत. तुमचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त दृढ निश्चय पाहिजे, पक्का निश्चय पाहिजे. महाराज जगामध्ये आपलं महाराजांचं एक वाक्य आहे, गगन में जितने तारे होय उतने ही शत्रु होय, कृपा करे रघुनाथ तो बालन बाका होय, किंवा मार सके ना कोय. असं आहे. परमात्म्यानं जर रक्षण करायचं ठरवलं तर विमानाचा सुद्धा अपघात झाला तुम्हाला काय होणार नाही. लक्षात ठेवा. काय क्षणभंगूर परवाची घटना सगळ्यांना माहिती आहे ना महाराज. अजूनही हृदयाला असं द्रवीभूत करणारी भयंकर, खरं वाटत नाही, आपल्या कोणालाच खरं वाटत नाही अशी घटना आहे ना. काय खरं क्षणामध्ये हा जीवन कधी आपलं जाईल, नष्ट होईल माहिती आहे आपल्याला. एका क्षणाच्या पुढचं काय आहे माहित नाही आम्हाला. आत्ताचा क्षण आपल्या हातात आहे, त्याचं सोनं केलं पाहिजे. शास्त्र सांगतं प्रेत्य अनंत्य सुखायच्या. आपण जिवंतपणीच्या सुखसुविधा मिळवतो, पण मृत्यूनंतर माझं काय होणार आहे त्याचा कधी विचार केलाय? मग त्याच्याही आम्ही कधीतरी ही पुण्याचं बॅलेन्स तयार करून ठेवलं पाहिजे की मृत्यूच्या नंतर सुद्धा आपल्याला आपलं कल्याणच व्हावं. परमात्म्याने रक्षण करावं. हा माझा दास आहे, हा माझा सेवक आहे. वाल्या कोळ्याचा उद्धार करणारा जर देव असेल तर तुमचा का नाही करणार? विठ्ठल विठ्ठल असो. अशा प्रकारचा
फलमय बनावं. आणि लक्षात ठेवा, पुन्हा मी तिथं येतो, ते हे माय ज्ञानेश्वरी, की जे ज्ञानेश्वरी भाव अक्षराची गाठ आहे. ते भाव आम्हाला कळाले पाहिजे. ते कोणत्या अक्षरामध्ये कोणते भाव गुंफलेले आहेत ते प्रकट करता आले पाहिजे. त्यासाठी श्रवण घडलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास घडला पाहिजे. पुन्हा माझी विनंती आहे सर्वांना, सगळ्यांनी एकत्र या. काळ बदललाय, काळाची गरज आहे. आपल्या मुलांना हे संस्कार लागले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं बी कल्याण झालं पाहिजे ना. मुलांनाच लागले पाहिजे ना. आपल्याला काय नरकात जायचंय का? एकदा संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण जर ऐकले तर आपलं कोण महाराज आपल्याला आपला नाश करणार आहे? आपलं अकल्याण कसं होईल? एकदा संपूर्ण ज्ञानेश्वरी या कानातून हृदयात गेले पाहिजे. हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आमचा श्वास प्रश्वास म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी आहे. एकदा तरी प्रत्येकाने प्रतिज्ञा करायची, एकदा तरी संपूर्ण ज्ञानेश्वरी मी वाचेन तर वाचेनच, पण ऐकेन, श्रवण करेन, समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. आणि माझे सर्वांना आव्हान आहे, मी वेळ द्यायला तयार आहे. चातुर्मासामध्ये याही वर्षी मी येणार आहे. माझा असा संकल्प आहे, एक विचार आहे की चातुर्मासामध्ये मला इथं यायचंच आहे, मी सेवा करणारच आहे. पण 8 दिवस एका गावानं घेतले तर काय अडचण आहे? प्रत्येक गावात जाऊन एक अध्याय 8 दिवस मी सांगतो. दैठण्यामधून मी सुरुवात करणार आहे. आपण सगळेजण मंडळी मला सहकार्य करत असाल, काही खर्च करायचा नाही, काय नाही. चातुर्मासाचा प्रारंभ करताना आपण एक ज्ञानेश्वरी भावकथा करूया. 10-5 विद्यार्थी मी घेऊन येतो सोबत. ऐकायला या फक्त, काही काय नाही, मुरमुरे वाटू आपण. श्रवण करा फक्त, काही खर्च करू नका, काही नाही. मला माहित आहे तुम्ही खर्च करायला पुढे येता, पण ऐकायला पुढे येऊन बसत नाही. हे नका करू. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही ऐकायला बसा, ज्ञानेश्वरी ऐका, श्रवण करा, चिंतन करा. आपलं उद्धाराचं ते साधन आहे. पण पहिली ज्ञानेश्वरी भावकथा दैठण्यामध्येच आपण करायची. आणि तिथून पुढे मग एका गावानं नारळ घ्या ना, काय अडचण नाही, काही खर्च करू नका. मी माझ्या पदरनं येऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी भावकथा सांगतो. आणि पुन्हा आपण फक्त शेवटी काला करायचा आणि मुरमुरे वाटायची, पंगतही करू नका. काय करा वाटलं तर करा, करू नका ह्याच्यात तात्पर्य नाही. पण खर्च वाटतो ना तुम्हाला, तर खर्च करू नका, फक्त ऐकायला या. आपण चातुर्मास यावर्षी ज्ञानेश्वरीवर करू. गुरुवारचे कीर्तन तर होतीलच, पण हे गाव ते गाव असं करता करता एका अध्यायावर ज्ञानेश्वरी भावकथा करूया. एकदा ऐका ज्ञानेश्वरी अशी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. जरा समजून घ्या त्या भाव अक्षराच्या गाठी काय. मी मुद्दाम आज नाही सांगितल्या त्या गाठी, कारण त्या गाठी मी चातुर्मासातच खोलणार आहे. विठाल विठाल आणि दुसरा माझा संकल्प आहे की येत्या काही दिवसामध्येच आपलं संपूर्ण गाव माळकरी झालं पाहिजे. संपूर्ण गाव आपलं वारकरी झालं पाहिजे. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. आपल्या दैठण्याचं पंढरपूर आणि आळंदी झाल्याशिवाय राहणार नाही. गावामध्ये हे सगळे विकार नष्ट झाले पाहिजे. हे सगळे तरुण पोरं आपण असे शाकाहारी सगळे बनले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, मला मदत करा. सगळ्यांनी, तुम्ही मला मदत केली नाही तर तुमची मुलं मला काय मदत करतील? पहिल्यांदा तुम्ही मदत करा, मग मी माझ्या मित्रांना घेऊन, माझ्या तरुणांना घेऊन आपण सगळेजण मिळून भविष्यामध्ये पूर्ण आपलं गाव शाकाहारी बनवू, माळकरी बनवू. हा माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी मदत करा. लक्षात ठेवा, याच्यामध्ये मला काय मिळवायचंय का? माझी तळमळ फक्त ध्यानात घ्या. हे तळमळीचे माझे वाक्य आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली